Hi student, in the lecture 1 we have studied about the basic concepts which are involved in the electrochemistry, total concepts, and in the lecture 2 we have studied about the electrolysis of the fused NaCl and then Faraday's first law and Faraday's second law on the electrolysis. Now in this video we have to study about the relations, all the relations and expressions which are related with the Faraday's first law and the Faraday's second law. आता बघा, अगोदर तुम्हाला लेक्चर 2 एकदा व्यवस्थित बघावं लागेल तरच तुम्हाला लेक्चर 3 मधल्या सर्व गोष्टी लक्षात येतील. ज्या स्टुडंट्सनी लेक्चर 2 पाहिलं नाही त्यांना अगोदर लेक्चर 2 बघावं लागेल तरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये लिंक लागू शकेल. आता बघा, लेक्चर 2 मध्ये आपण काय पाहिलेलं होतं की अकॉर्डिंग टू फॅराडेज फर्स्ट लॉ बाय फॅराडेज फर्स्ट लॉ, फर्स्ट लॉ मध्ये काय आहे, द वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. क्यू मीन्स क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड. याला आपण म्हणताय फॅराडेज फर्स्ट लॉ. गिव दिस इक्वेशन नंबर फर्स्ट. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट असं नाव देऊयात. त्याच्यानंतर पुढे अकॉर्डिंग टू फॅराडेज सेकंड लॉ बाय फॅराडेज सेकंड लॉ. सेकंड लॉ नुसार काय आहे, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. E means equivalent weight, means when same quantity of electricity is supplied through that electrolytic solution and when 2 or more electrodes are arranged in series, so then the weight of substance deposited or liberated is directly proportional to its chemical equivalent. आता हे कसं तर ते आपण लेक्चर 2 मध्ये शिकलेलंच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड लॉचं काय म्हणणं आहे की वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. ज्यांनी कोणी तो लेक्चर 2 पाहिला नसेल त्यांना पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला तो लेक्चर 2 बघावा लागेल म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की हाऊ W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. ई मीन्स केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजेच इक्विव्हॅलंट वेट म्हणजेच ॲटॉमिक वेट अपॉन व्हॅलन्सी. अशा प्रकारे आपण त्याचं इक्विव्हॅलंट वेट डिटरमाइन करू शकता. तर हे झालं इक्वेशन नंबर 2. हे 2 लॉ आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले होते. आता याच्यानंतर याच्यावरनं आपल्याला काही रिलेशन्स इथं डिराईव्ह करायचे आहेत. आता बघा इथं by combining equation first and second from equation first and second ह्या दोन्हीवरनं आपण इथं काय सांगू शकतायत, W is directly proportional to Q and also E. W हा Q ला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि E ला देखील डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फर्स्ट लॉ नुसार Q ला डायरेक्टली प्रोपोर्शनल, सेकंड लॉ नुसार E ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग आपण जर 2 लॉ जर कंबाईन केले तर मग आपल्याला हे चित्र बघायला मिळेल. W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q इंटू E. आता इथं जर प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढलंच आपण हे तर एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो आणि तो कॉन्स्टंट थोडासा तुम्हाला वेगळ्या प्रकारे घ्यायचा आहे. तो तुम्ही F या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतायत. W equals to 1 by F Q into E. 1 by F Q into E. 1 by F म्हणजेच हा कोण आहे, दॅट इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्याला आपण बोलतायत व्हॉट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. बट हिअर दिस F इज नोन ॲज फॅराडेज कॉन्स्टंट. इथं मात्र ह्या F ला आपण या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतायत, फॅराडेज कॉन्स्टंट. याला म्हणायचं फॅराडेचा कॉन्स्टंट. आता याला आपण डिफाइन देखील करू शकतायत. हाऊ कॅन वी डिफाइन फॅराडेज कॉन्स्टंट, दॅट यू हॅव टू सी हिअर. बघा आता हा F म्हणजे फॅराडेज कॉन्स्टंट,
क्यू म्हणजे माहीतच आहे तुम्हाला, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड, ज्याला आपण कुलममध्ये मेजर करतायत. कॅपिटल ई मीन्स इक्विव्हॅलंट वेट किंवा तुम्ही त्याला बोलतायत केमिकल इक्विव्हॅलंट. आणि डब्ल्यू मीन्स वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. ह्या सर्व फॅक्टर्स तुम्हाला माहीत आहेत. तर आता एफ म्हणजे फॅराडेज कॉन्स्टंट. याला आपण कसं डिफाईन करणार, तर त्याच्यासाठी आता इथं आपण काय करणार आहोत बघा. आता हे जे एफ आहे तर ते एफ आपण इकडं या साईडला आणूयात. एफ इक्वल्स टू, आता हे इक्वेशन आहे, क्यू इंटू ई. ह्याला डब्ल्यू हा कसा जाईल, डिवाइडमध्ये जाईल. ओके, आता मग कसं येईल मला सांगा बरं. क्यू इंटू ई अपॉन व्हॉट, डब्ल्यू. तर ही व्हॅल्यू झाली एफची. एफ मीन्स फॅराडेज कॉन्स्टंट. डब्ल्यू मीन्स वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. आता बघा इथं आपण एक कंडिशन मांडणार आहोत ह्या एफला डिफाईन करण्यासाठी. कंडिशन आपली कोणती असेल बरं, की जर इफ डब्ल्यू इक्वल्स टू ई, डब्ल्यू म्हणजे वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, दॅट इज इक्वल्स टू इक्विव्हॅलंट वेट. जर ह्या डब्ल्यू ची किंमत इक्विव्हॅलंट वेटला जर इक्वल असेल तर देन एफ इज इक्वल्स टू क्यू इंटू ई अपॉन डब्ल्यू ची व्हॅल्यू पण कशाला इक्वल आहे, ई ला. म्हणजे जर समजा डिपॉझिट होणारं वेट कुठच्याही सबस्टन्सचं हे जर त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढं जर असेल तर काय होऊ शकतं बघा. आता डब्ल्यू ची व्हॅल्यू जर ई ला इक्वल असेल तर ई आणि ई हे होतील कॅन्सल आणि इथं काय उरल मला सांगा. सो देअरफॉर एफ इक्वल्स टू ई, नॉट एफ इक्वल्स टू नॉट ई, एफ इक्वल्स टू काय, क्यू. ओके, कारण ई आणि ई काय झालेले आहेत बरं, कॅन्सल झालेले आहेत. पण हे कधी कॅन्सल होऊ शकतील, जेव्हा डब्ल्यू ची व्हॅल्यू ई ला इक्वल असेल. when w is equals to e means equivalent weight and w means weight of substance deposited or liberated. म्हणजे बघा तुम्ही इथं आता पॉइंट काय सांगू शकतायत की फॅराडेज कॉन्स्टंट इज क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाइड. Faraday's constant means nothing but it is Q. It is the quantity of electricity supplied. पण कधी मला सांगा, जेव्हा डिपॉझिट होणारं जे वेट आहे तर ते वेट कशाला इक्वल असेल, त्याच्या इक्विव्हॅलंट वेटला इक्वल असेल. म्हणजे याचा इनडायरेक्ट अर्थ बघा मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा डिपॉझिट होणारं वेट हे इक्विव्हॅलंट वेट एवढं असेल आणि तेवढं डिपॉझिट करण्यासाठी लागणारी जी इलेक्ट्रिसिटी असेल, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर त्याच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीला आपण म्हणतायत फॅराडेज कॉन्स्टंट. So that quantity of electricity is called as what? Faraday's constant. तर मग बघा आपण याला कसं डिफाइन करू शकतायत. Faraday's constant is quantity of electricity supplied. पण कधी when deposited weight equals to its equivalent weight. जेव्हा डिपॉझिट होणारं वेट हे त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढं असेल. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतायत काय ना काहीतरी वेट हे डिपॉझिट आणि लिबरेट होईलच. तर तेव्हा ते डिपॉझिट होणारं वेट, आता सपोज सोडियम आहे, सोडियमचं इक्विव्हॅलंट वेट 23 आहे. ओके, जेव्हा 23 ग्रॅम सोडियम डिपॉझिट होईल तर तेव्हा लागणारी इलेक्ट्रिसिटी आपण मेजर करणार आणि ती लागणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, दॅट इज द फॅराडेज कॉन्स्टंट किंवा दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 1 फॅराडे. ती व्हॅल्यू झाली 1 फॅराडेची. म्हणजे 1 फॅराडे मीन्स
the quantity of electricity required to deposit exactly 1 equivalent mole, कारण ॲटॉमिक मास ॲटॉमिक वेट एवढं वेट म्हणजे त्या सबस्टन्सचा 1 मोल, तसं इक्विव्हॅलंट वेट एवढं वेट म्हणजे त्या सबस्टन्सचा 1 इक्विव्हॅलंट मोल. त्याचा जो मोल आहे तर तो मोल किती असेल 1 इक्विव्हॅलंट मोल. म्हणजेच जेव्हा 1 इक्विव्हॅलंट मोल एवढा क्वांटिटी जर तिथं डिपॉझिट होत असेल तर तेव्हा लागणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजे 1 फॅरेडे. सो दॅट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड ॲज व्हॉट 1 फॅरेडे. म्हणजे आपण त्याला इनडायरेक्टली कसं डिफाईन करू शकताय इन अल्टरनेटिव्ह वेज. What we can define, how we can define this 1 Faraday? That means 1 Faraday, that means म्हणजे याचा एक्झॅक्ट अर्थ असा होतो की 1 Faraday is quantity of electricity required to deposit 1 equivalent mole of any substance. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सचा एक्झॅक्ट 1 इक्विव्हॅलंट मोल हा जर तुम्हाला डिपॉझिट किंवा लिबरेट करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजेच 1 फॅरेडे. ओके, सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ 1 फॅरेडे. ही या 1 फॅरेडेची डेफिनेशन झाली. 1 फॅरेडे मीन्स इट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, फॅरेडे कॅपिटल एफ, याची डेफिनेशन लक्षात ठेवा, याची मिनिंग लक्षात ठेवा, ह्याची एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी आपण कशासाठी वापरतोय ते तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. 1 फॅरेडे म्हणजे एक इक्विव्हॅलंट मोल हा जर तुम्हाला डिपॉझिट किंवा लिबरेट करायचा असेल कुठल्याही सबस्टन्सचा तर त्याच्यासाठी जेवढी इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी लागते, जेवढा चार्ज लागतो, जेवढी कुलम्बमध्ये इलेक्ट्रिसिटी लागते तर तेवढ्या कुलम्सला तुम्ही म्हणतायत 1 फॅरेडे. आता म्हणजे बघा आपण या 1 फॅरेडेची व्हॅल्यू डिटरमाइन करूयात की नेमकं त्याची व्हॅल्यू किती निघू शकते. त्याची व्हॅल्यू फिक्स आहे कारण 1 इक्विव्हॅलंट मोलला डिपॉझिट करायचे. आता म्हणजे बघा दॅट इज 1 फॅरेडे इट इज द quantity of electricity required to deposit 1 mole equivalent substance साठी लागणारी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथं E मायनस असं मी तिथं दाखवतो. 1 मोल इक्विव्हॅलंट साठी लागणारी इलेक्ट्रिसिटी. आता बघा 1 मोल इक्विव्हॅलंट म्हणजेच इट्स व्हॅल्यू इज इक्वल्स टू ऑर द नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल इज इक्वल टू अवोगॅड्रोज नंबर. अवोगॅड्रोज नंबर माहिती आहे सगळ्यांना, सबस्टन्सच्या एका मोलमध्ये असणारे पार्टिकल्स, ॲटम्स, त्या ॲटम्सची संख्या. एका मोलमध्ये जेवढे छोटे छोटे कण असतील त्याची टोटल संख्या म्हणजे त्याला आपण अवोगॅड्रोज नंबर असं म्हणता येतं. आणि या अवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू पण आपल्याला माहित आहे. बघा लक्षात ठेवा, अवोगॅड्रोज नंबर इक्वल्स टू 6.022 इंटू 10⁻23. याला आपण म्हणतायत अवोगॅड्रोज नंबर. म्हणजे बघा किती येते व्हॅल्यू त्याची 6.022 इंटू 10⁻23. याला बोलायचं अवोगॅड्रोज नंबर. हे एका मोलमध्ये असणाऱ्या पार्टिकलची काय आहे, संख्या आहे. आणि इंटू चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनवर येणारा कुलम्बिक चार्ज, तर तो म्हणजे किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम्स. एवढा चार्ज 1 मोल इलेक्ट्रॉनवर येतो. आता त्याचा फक्त आपल्याला मॅग्निट्यूड लिहायचं आहे. ॲक्च्युली त्याचं साईन निगेटिव्ह येतं पण आपल्याला इथं फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे. तर म्हणून त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली 1.6च्या पुढं काही आहे 603 वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्या व्हॅल्यूज इथं आहेत. पण इन शॉर्ट कॅल्क्युलेशनसाठी आपण जस्ट 1.6 एवढं इथं घेत आहेत.
आता मग बघा, यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय तर आपल्याला 1 फॅरेडेची व्हॅल्यू कुलममध्ये मिळेल. करा बरं मल्टिप्लिकेशन. 1.6 ने याला मल्टिप्लाय करा. अगोदर आपण डायरेक्ट 16ने याला मल्टिप्लाय करूयात. 16 दुनी 32, 2 चाले 3, 16 दुनी 32 आणि 3 35 चाले 3, तर ते 3 ॲज इट इज आणि 16 सकी 96. आता पॉईंटचं बघा तुम्ही, हे 3 आणि हे एक 4 म्हणजे पॉईंट एक्झॅक्ट इथं येईल आणि 10चा पॉवर किती होईल बरं, 23 आणि -19 म्हणजेच किती झाला 4. तर 10 टू द पॉवर 4 असं इथं येईल. म्हणजे 10 टू द पॉवर 4 ने जर आपण मल्टिप्लाय करता तर पॉईंट हा इकडं 4 ने पलीकडे जाईल. म्हणजेच एक्झॅक्ट किती 9 6 3 5 2 कुलम्स ही व्हॅल्यू 1 फॅरेडेची येते. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू, आता ॲक्च्युली 96,352 झालंय, पण आपण ही व्हॅल्यू पण थोडी ॲप्रॉक्सिमेट घेतली. 6च्या पुढं 02 वगैरे अशा व्हॅल्यूज आहेत, तर त्या जर पूर्ण घेतल्या असत्या तर याची व्हॅल्यू क्लोज टू 96,500 या नंबरला आली असती. म्हणून आता इथून पुढं तुम्हाला 1 फॅरेडेची व्हॅल्यू ही लक्षात ठेवायची आहे. कशी आली ते मी तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे. इथून पुढं तुम्हाला फॅरेडे म्हटलं एफ आला म्हणजे ॲक्च्युअल त्याची व्हॅल्यू किती तुम्ही घेणार, 96,500 एवढी तुम्ही त्याची व्हॅल्यू ही घेणार आहात. 96,500 कुलम्स एवढी व्हॅल्यू ही तुम्ही कुणाची घेणार आहात, 1 फॅरेडे याची तुम्हाला इथं व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्यामुळे इथून पुढं कधीही एफ आला तर एफ इक्वल टू 96,500, 96,500, 96500 एवढी व्हॅल्यू तुम्ही एफची घेणार आहात. ओके, तर दॅट फॅरेडेज कॉन्स्टंट इज द कॉन्स्टंट. Its value is always fixed. Its value is always taken as what? 96,500 कुलम. म्हणजे कुठच्याही सबस्टन्सचा 1 मोल इक्विव्हॅलंट हा जर तुम्हाला डिपॉझिट करायचा असेल तर तेव्हा लागणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजेच ती काय असणार, 1 फॅरेडे अशी ती व्हॅल्यू असणार आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. ओके, आता मग याच्यानंतर बघा, याच्यानंतर आपण इथं काय समजून घेऊ शकतायत पहा. आता कसं आहे की आपल्याला आता ही इथं काय भेटलेलं आहे, इक्विव्हॅलंट वेट किंवा फॅरेडेज कॉन्स्टंट. त्याच्यावरनं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट हा काढायचा कसा ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे त्याला आपण इथं बोलूयात रिलेशन बिटवीन ई अँड झेड. रिलेशन बिटवीन काय काय बरं, कॅपिटल ई अँड कॅपिटल झेड. झेड म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. ई आणि झेड यांच्यातलं आपण आता इथं रिलेशन बघणार आहोत. आता बघा नेमकं आपण हे कसं रिलेशन सांगू शकतायत की पहा, डब्ल्यू इक्वल्स टू झेड आय टी. हे आपल्याला आपण कुठं पाहिलं, किंवा डब्ल्यू इक्वल्स टू डायरेक्ट झेड इंटू क्यू. झेड इंटू क्यू इक्वेशन नंबर फर्स्ट. हे रिलेशन आपण कुठून काढलं, फॅरेडेज फर्स्ट लॉ वरनं. लेक्चर सेकंडमध्ये ह्याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन आहे. ओके, ते पाहणं फार आवश्यक आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. ओके, तुम्ही लेक्चर 2 मध्ये जाऊन क्लिअरली ते पाहू शकतात. आता नंबर नेक्स्ट, हे झालं डब्ल्यू इक्वल्स टू झेड इंटू क्यू. आत्ताच आपण एक रिलेशन काढलं इथं या ठिकाणी, याला आपण इक्वेशन 3 असं बोलूयात. डब्ल्यू इक्वल्स टू 1/f क्यू इंटू ई. तर हे रिलेशन डब्ल्यू इक्वल्स टू 1/f ई इंटू क्यू. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड बघा. आता हे मी इथं लिहिलंय आणि हे आपण कुठून आणलंय, फॅरेडेच्या लॉवरनं, लेक्चर 2 मधनं. ओके, तर मग आता जेव्हा तुम्ही हे दोन रिलेशन कम्पेअर करतायत, तुम्ही त्या दोन रिलेशनकडे क्लिअरली पाहताय तर लगेच तुम्हाला ई आणि झेड यांच्यातलं रिलेशन मिळेल. झेड म्हणजे माहिती आहे ना सर्वांना, झेड म्हणजे इट इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. आता बघा दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक मी तुम्हाला सांगतोय. झेड म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ECE आणि ई म्हणजे केमिकल इक्विव्हॅलंट, नुसतं CE, फक्त CE असं तुम्ही त्याला म्हणतायत. पण दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक काय, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे 1 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी जर तुम्ही पास केली
तर डिपॉझिट होणारं वेट त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट वेट. आणि फक्त केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट 1 फॅरेडे, 1 कुलमच्या ऐवजी 1 फॅरेडे एवढी, 1 फॅरेडे म्हणजे 96,500 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करता येतं, तर त्यावेळेस जेवढं वेट डिपॉझिट होतं तर ते वेट म्हणजे नथिंग बट केमिकल इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंट वेट. ओके, आता लक्षात आलं. बघा, 1 कुलम सप्लाय केली, डिपॉझिट होणारं वेट म्हणजे झेड इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. बघा मी पुन्हा सांगतोय, 1 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली, डिपॉझिट होणारं वेट म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. आणि जर 96,500 कुलम मीन्स नथिंग बट 1 फॅरेडे एवढी जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली, तेव्हा डिपॉझिट होणारं वेट म्हणजे केमिकल इक्विव्हॅलंट वेट असं आपण या ठिकाणी सांगू शकतोय. ओके, तर मग बघा आता ह्या 2 इक्वेशनला जर आपण रिलेट जर केलं तर बघा, फ्रॉम these two equations what we can conclude here that बघा आपण कन्क्लूड कसं करू शकतो, W च्या जागेवर W, Q च्या जागेवर Q, तर फक्त एवढ्या 2 व्हॅल्यू Z इज इक्वल्स टू 1/F इंटू E, म्हणजेच Z इज इक्वल्स टू हे E ॲज इट इज आणि अपॉन हे काय आहेत F म्हणजे 96,500 असं तुम्ही डिरेक्टली त्या ठिकाणी लिहू शकतायत. म्हणजे कुठच्या ह्याचा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट जर काढायचा असेल तर तुम्ही त्याच्या इक्विव्हॅलंट वेटला डिरेक्टली 96,500 या व्हॅल्यूने डिवाइड करणार आहात. त्याने जर तुम्ही डिवाइड करताय तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट हा मिळू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला डिरेक्टली इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू काढता येऊ शकते. आता समजा मगाशी सोडियम पाहिलं, 23 त्याचं इक्विव्हॅलंट वेट, तर 23 अपॉन 96,500 यांचा भागाकार म्हणजेच त्या सोडियमचा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट झाला. किंवा कुठलाही समजा आता ॲल्युमिनियम असेल, त्याचं इक्विव्हॅलंट वेट 9 आहे, तर 9ला 96,500 ने जर आपण डिवाइड करतायत तर तेव्हा तुम्हाला काय मिळेल, त्या ॲल्युमिनियमचा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. तर अशा पद्धतीनं आपण झेड आणि ई यांच्यातलं रिलेशन या ठिकाणी सांगू शकता. इक्विव्हॅलंट वेट हे काय पर्टिक्युलर इलेमेंटचे आपल्याला एक्झॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा आपण न्यूमेरिकल्स त्याचे बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला त्याचा पूर्णपणे टेबल देखील देणार आहे. तर त्या टेबलच्या मदतीने तुम्ही त्या सर्व गोष्टी समजून घेऊ शकतायत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट त्याचा झेडची पण लिस्ट तयार करता येऊ शकेल. जर तुम्हाला इक्विव्हॅलंट वेटची लिस्ट तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याच्यावरनं तुम्ही झेडची पण लिस्ट तयार करू शकतायत. सरळ 96,500 ने त्याला डिवाइड करून जेवढ्या व्हॅल्यूज येतील तर त्या सर्व व्हॅल्यूज ह्या कुणाच्या असतील, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंटच्या असतील. ओके, तर हे अशा प्रकारचा हा पॉइंट आहे. तर हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता राहिला प्रश्न कशाचा बरं, काही इम्पॉर्टंट याच्यावरचे रिमार्क्स असतील तर ते तुम्हाला इथं समजून घ्यायचे. आता बघा रिमार्क्समध्ये मी इथं काय सांगतोय बघा, 1 मोल ऑफ सबस्टन्स, काही नोटिफिकेशन्स आहेत. 1 मोल दॅट मीन्स मास ऑफ द सबस्टन्स किंवा वेट ऑफ सबस्टन्स इक्वल्स टू ॲटॉमिक वेट. त्या सबस्टन्सचं वेट हे कशाला इक्वल असणार, ॲटॉमिक वेटला इक्वल असणार. त्याच्यानंतर नंबर 2, ओके, 1 इक्विव्हॅलंट मोल. कमाल, आता बघा 1 इक्विव्हॅलंट मोल म्हणजेच वेट ऑफ सबस्टन्स इक्वल्स टू इक्विव्हॅलंट वेट. म्हणजे त्याला आपण इथं केमिकल इक्विव्हॅलंट ई असं म्हणतायत, कॅपिटल ई.
तर जेव्हा सबस्टन्सचं वेट कशाला इक्वल असेल, इक्विव्हॅलंट वेटला, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार, 1 इक्विव्हॅलंट मोल. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच कोणती, की इक्विव्हॅलंट वेट म्हणजेच ॲटॉमिक वेट अपॉन व्हॅलन्सी. ॲटॉमिक वेट अपॉन काय, व्हॅलन्सी. आणि मग आता ॲटॉमिक वेट एवढं वेट म्हणजे 1 मोल आणि इक्विव्हॅलंट वेट एवढं वेट म्हणजेच 1 इक्विव्हॅलंट मोल. म्हणजे पुढचा पॉईंट लगेच आपण काय सांगू शकतोय, की 1 इक्विव्हॅलंट मोल म्हणजेच 1 मोल अपॉन इट्स व्हॅलन्सी. अपॉन इट्स व्हॉट, व्हॅलन्सी. म्हणजे याचा अर्थ असा की जर व्हॅलन्सी 1 असेल तर 1 इक्विव्हॅलंट मोल आणि 1 मोल यांच्या व्हॅल्यू कशा येतील, सेम येतील. म्हणजे त्यांचे वेट सेम येतील. 1 इक्विव्हॅलंट मोल त्याचं वेट आणि 1 मोल त्याचं वेट हे कसं येईल, सेम येईल. जेव्हा व्हॅलन्सी किती असेल, 1 असेल. जेव्हा व्हॅलन्सी त्याची 2 असेल तर तेव्हा काय होईल मला सांगा, की 1 मोलचं जेवढं वेट आहे त्याच्या हाफ हे वेट कोणाचं असेल, 1 इक्विव्हॅलंट मोलचं असेल. जेव्हा व्हॅलन्सी 3 असेल तर तेव्हा 1 इक्विव्हॅलंट मोलचं मास, त्याचं वेट हे त्याच्या 1 मोलच्या 1/3 असेल. कारण व्हॅलन्सीने काय करायचं आहे, तुम्हाला डिवाइड करायचं आहे. याच्याबद्दल आता बरीच काही इन्फॉर्मेशन आपल्याला टेबलच्या मार्फत देखील शिकायची आहे, तर ती आपण न्यूमेरिकलच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शिकणार आहोत. ओके, तर आता तुम्ही हे सर्व बघून घ्या. ही रिमार्क्स वगैरे पुन्हा एकदा प्रॉब्लेम्समध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण याच्यावर एकदा व्यवस्थित रिवाइज करा. हे मी नेमकं का सांगितलेलं आहे तर त्याच्याबद्दल देखील आपण खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी विचार करणार आहोत. ओके, सो स्टुडंट, राईट डाऊन केअरफुली, वॉच केअरफुली, and if there is any doubt then you can contact us. आपण आम्हाला संपर्क करू शकता. ओके, लेट अस स्टॉप हिअर इन दिस व्हिडिओ.